पार्टी पोलीस ठाणा अंतर्गत एक चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. त्याच्यातलं जो आरोपी आहे, कोण आरोपी आहे, याचा मोडच काय होता, गाडी चोरण्याचं काय सांगा? त्याचे गाडी मोटर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे पीएस पार्टी अंतर्गत. यामधला आरोपी मोहम्मद जसीन अली हुसेन, वय 21 वर्ष, राहणार यशोधरा नगर. दिनांक 10 तारखेला हा पहाटे जवळपास 2 ते 4च्या दरम्यान पार्टीच्या हद्दीमध्ये तो गाडी चोरी करताना मिळून आला. त्यानंतर ते इंट्रॉगेशन केलं आमच्या डीबी पार्टी, PSI कोल्हार आणि त्यांच्या टीम. त्यांनी जवळपास 5 गुन्हे आम्हाला उघडकीस दिले. त्यामध्ये 2 बुलेट आहेत, त्यामधले 2 पार्टीचे गुन्हे उघडकीस आहेत, 2 कोंडाळीचे आहे आणि 1 वडोद्याचे आहे. त्यामध्ये 2 बुलेट गाडी, 1 पल्सर गाडी आहे, 1 स्प्लेंडर आहे आणि 1 KTM, असे टोटल 5 वाहनं आम्ही जप्त केली आणि जवळपास त्याची किंमत 6,15,000 आहे. ह्या आरोपीचे मॉडस हेच आहे की तो राहतो यशोधराच्या हद्दीत, आजूबाजूच्या एरियात ग्रामीणचे किंवा पार्टीच्या हद्दीत येऊन यांनी ग्रामीणच्या हद्दीमध्ये यांनी चोरी केली. बघण्यात आलाय फक्त हा बुलेट किंवा KTM अशा महागड्या गाड्या चोरतोय, त्याच्या मागचं कारण काय आहे आणि काय कारण समोर आलेलं आहे की त्याच तशाच गाड्या फक्त चोरायचं त्याचं लिमिट काय सांगा? बरोबर आहे, हेबिच्युअल स्वरूपाचा आरोपी आहे. याच्यावर नागपूर शहरात पण गुन्हे आहेत आणि ह्या बघतो की ग्रामीण भागात जिथं सुनसान असतो पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळेस शक्यतो ह्या प्रकारची कारवाई करतो आणि गाड्या घेऊन जातो आणि त्याच्यावरच तो गाडी विकून आपलं उदरनिर्वाह असं समोर आलेला आहे. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई समोर आणण्यात आली आणि कोणी कोणी हे काम केलं, या कारवाईवरती काय सांगा? ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, तसंच जॉईंट CP श्री रेड्डी सर, अप्पर दक्षिण श्री परदेशी सर आणि DCP श्री झोन 5 सर आणि ACP यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कारवाई आपल्या DBचे जे PSI कोल्हारी साहेब आणि त्यांची टीम, तसंच आमचे जे सेकंड PI आहेत त्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली.